हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा जी PYQ सिरीज आहे आपली, बघा तर आपण 14 लेक्चर जे आहे याचे घेतले आहे आणि हे 15 लेक्चर जे आहे हे आपलं काय असेल, लास्ट लेक्चर असेल. कशाचं? तर कृषी सेवक प्रश्नसंच विश्लेषणाचं हे जे लेक्चर आहे ते लास्ट लेक्चर असेल. यानंतर जी आता 9 नोव्हेंबरला होणारी AFO आहे त्यासाठी आपण AFO ची जी आहे एक लेक्चर सिरीज AFO मेन्सचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामध्ये सेम आपण काय करणार आहोत, प्रश्नसंच विश्लेषण घेणार आहोत. कुठून पासून 2019 ते 2024 पर्यंतचे, म्हणजे मागील 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर जे आपण इथं डिस्कस करणार आहोत. पण ते अपकमिंग जे आपले लेक्चर येतील त्याच्यामध्ये आपली जी कृषी सेवक प्रश्नसंच विश्लेषणाची ही जी सिरीज आहे ते 15 आपला डे 15 किंवा आपण काय म्हणतो त्याला 15 जे 15 लेक्चर मध्ये जे आहे आपण कंप्लीट करणार आहोत. तुम्ही जर मागचे 14 लेक्चर बघितले नसेल तर जनरल ॲग्रिकल्चरच्या युट्यूब चॅनलवरती बघा, प्लेलिस्ट आहे ॲग्रिकल्चर असिस्टंट नावाची. ॲग्रिकल्चर असिस्टंट नावाची प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये 1 to पूर्ण आणि हे सुद्धा लेक्चर 1 to 15 लेक्चर जे आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. आणि हे जे लेक्चर आहे मी तुम्हाला सांगते की येणारी जी कृषी विद्यापीठ भरती आहे आणि तुम्ही काल परवाचा जो डिसिजन बघितला असतील, जे आपले माननीय मंत्री आहेत, माननीय राज्यमंत्री आहेत, त्यांनी काय सांगितलं आहे की कृषीचा विषय जो आहे, कृषीचा विषय 5वी ते 10वीच्या शिक्षणात समाविष्ट करू आणि त्याच्याबद्दलची जी शिक्षक भरती आहे ती येत्या काळात आपल्याला दिसून येणार आहे. त्यासाठी सुद्धा आपली जी PYQ सिरीज आहे ही इम्पॉर्टंट आहे. कारण काय आहे की ओव्हर ॲग्रिकल्चर जे आहे त्या याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे. ओके, सुरुवात करूया क्वेश्चन्सला. वेअर वॉज द फर्स्ट कृषी विज्ञान केंद्र इन इंडिया वॉज इस्टॅब्लिश? आणि ऑप्शन आहे बघा, A बिहार, B राजस्थान, C पंजाब आणि D आहे पॉंडिचेरी. तर बघा, फर्स्ट KVK कुठं इस्टॅब्लिश झालं होतं, तर ऑप्शन D पॉंडिचेरीला. ओके, कुठं की नाव म्हणजे सध्याच्या काळात किती केव्हीके तर किती केव्हीके आहेत? एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, किती आहेत? 731. आणि यामध्ये आणखी जर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तो म्हणजे की जे केव्हीकेचं सक्सेस आहे ते कुणाला देण्यात येतं, तर ते कुणाला देण्यात येतं? चंद्रिका प्रसाद नावाच्या माणसाला. पण चंद्रिका प्रसादजींना. ओके, चंद्रिका प्रसाद काय आहे? सक्सेस केव्हीके सक्सेस गोज टू चंद्रिका प्रसाद. आणि केव्हीके जे आहे हे इस्टॅब्लिश झालं आहे पॉंडिचेरीला. आणि केव्हीके वरती आणखी क्वेश्चन येतो की बाबा त्याचं जे आहे स्पॉन्सरशिप जे आहे ती काय करत असते? ICR करत असते. ICR फंडिंग करते त्याला. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते फंडिंग करत असते. यांचं कोलॅबरेशन मिळून जे आहे केव्हीके कशाचं काम करतात? तर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनचं जे आहे ते काम करत असतात. म्हणजे काय? कृषी विस्तार करण्याचं काम कुणाचं असतं? केव्हीकेचं असतं. ओके, आता क्वेश्चन बघा, व्हॉट इज द सॉइल वॉटर पोटेन्शियल ऍट सॅच्युरेशन इन सॉइल? आणि ऑप्शन्स आहे बघा, A0 बार, B15 बार, C33 बार आणि D आहे 1/3 बार. तर बघा, आपण याच्यावरती बरेचसे क्वेश्चन बघितले. आपण बघितलं तर 15 बार ही कशाची व्हॅल्यू आहे? तर परमनंट विल्टिंग पॉइंटला जे टेन्शन असतं ते किती असतं? 15 बार. ओके, किती असतं? 15 बार. 1/3 हे कुठे येतं? तर फील्ड कॅपॅसिटी ही काय असते? अप्पर लिमिट. ही काय असते? लोअर लिमिट. ओके, त्याच्यानंतर आपल्याला विचारलं काय आहे, कशासाठी विचारलेलं आहे? सॅच्युरेटेड सॉइलसाठी. तर सॅच्युरेटेड सॉइलचं किती असतं बघा? 0.01 बार. ओके, नियरली इक्वल टू काय होते? हे नियरली इक्वल टू 0 बार. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन A. ओके, आणखी याच्यामध्ये क्वेश्चन कशावरती येऊ शकतो? तर 15 बार काय आहे? PWP. 1/3 फील्ड कॅपॅसिटी. ओके, देन 33 किंवा 31 लक्षात ठेवा. ओके, 31 हे कशासाठी आहे? तर कॅपिलरी वॉटरसाठी. कॅपिलरी वॉटर टेन्शन, कॅपिलरी वॉटर. 0 बार कशासाठी आहे? तर सॅच्युरेशन पॉइंट साठी. ओके, ग्रॅव्हिटेशनलचा सुद्धा काय येतो? 0. आणि देन येतो हायग्रोस्कोपिक कोइफिशियंट. नंतर काय तो? हायग्रोस्कोपिक कोइफिशियंट. त्यापेक्षा आपण काय करू? त्याची लिस्टच तयार करू. ओके, तर फर्स्ट काय येतं? फर्स्ट ते सॅच्युरेटेड सॉइल. याचं टेन्शन किती आहे? टेन्शन काय आहे? बार मध्ये आहे. ओके, सॅच्युरेटेड सॉइलचं टेन्शन किती आहे? 0.01. ओके, देन सॅच्युरेटेड झाल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल सॉइल.
ग्रॅव्हिटेशनल सॉइल, तर ग्रॅव्हिटेशनल सॉइलचं किती येते 0. थर्ड काय येते फिल्ड कॅपॅसिटी, फिल्ड कॅपॅसिटीचं किती येते 1/3 बार. 4 नंबरचं काय येते पीडब्ल्यूपी, पीडब्ल्यूपीचा किती येते 15 बार. ओके. 5 नंबरला काय येते तर आपलं हायग्रोस्कोपिक कोइफिशियंट HC म्हणू आपण त्याला, किती 31. ओके. HC हायग्रोस्कोपिक कोइफिशियंट. नंतर येते ओव्हन ड्राय सॉइल, ओव्हन ड्राय सॉइल हे किती येते तर 10,000. किती आहे 10,000. हा जो चार्ट आहे हा आपल्याला एकदम लक्षात ठेवायचा आहे. ओके. कारण की आपण बघितलं की 15 बार वरती सुद्धा क्वेश्चन आला आहे, 1/3 वरती क्वेश्चन आला आहे आणि आज क्वेश्चन कशामध्ये बघतो आपण 0 बार मध्ये. म्हणून हे जे व्हॅल्यू आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि FC काय आहे अप्पर लिमिट आणि ही काय आहे लोअर लिमिट. ओके. त्याच्यानंतर कॅपिलरी वॉटर, कॅपिलरी वॉटरचा सुद्धा काय आहे 31 आहे. ओके. देन नेक्स्ट आहे बघा विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज कन्सिडर्ड ॲज एनर्जी करन्सी फॉर द प्लांट. आणि ऑप्शन्स आहे बघा ए नायट्रोजन, बी फॉस्फरस, सी पोटॅशियम आणि डी मॉलिब्डेनम. तर बघा नायट्रोजन जे आहे, नायट्रोजन कशामध्ये असते तर अमायनो ऍसिड. ओके. अमायनो ऍसिड. आणि हे काय आहे नायट्रोजन इम्पॉर्टंट रोल प्ले करते कशामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये. ओके. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये त्याचा काय आहे मेजर रोल आहे. अमायनो ऍसिड, क्लोरोफिल वगैरे आहे त्याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन दिसून येते. देन आता इथं काय विचारलं आपल्याला एनर्जी करन्सी. एनर्जी करन्सी बघा एटीपी, NADP, किंवा NADP, NADH2 आपण NADP याच्यामध्ये काय असतं फॉस्फरस असतं आणि हा काय असतो एनर्जी सोर्स असतो प्लांटसाठी. हा काय असतो एनर्जी सोर्स असतो प्लांटसाठी. ओके. एनर्जी सोर्स. आणि ATP झाला, NADP याच्यामध्ये काय कोणतं कंटेंट असतं, कोणतं एलिमेंट असतं तर फॉस्फरस. म्हणून याला काय म्हणतात एनर्जी करन्सी ऑफ प्लांट असं म्हणत असतात. ओके. इथे आपला करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन बी. करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन बी. ओके. हे रूट डेव्हलपमेंट साठी सुद्धा हेल्प करते. कशासाठी रूट डेव्हलपमेंट, साठी तर रूट डेव्हलपमेंट. ओके. देन आहे पोटॅशियम. पोटॅशियम जे आहे स्टोमॅटा ओपनिंग आणि क्लोजिंग मेकॅनिझम जे आहे ते कोण बघतं तर पोटॅशियम बघतं कशामध्ये प्लांटमध्ये. आणि मॉलिब्डेनम, मॉलिब्डेनम जे आहे मॉलिब्डेनम N2 फिक्सेशनला काम करतं. कशामध्ये N2 फिक्सेशन मध्ये मेजर रोल जे आहे ते प्ले करत असतं. आणि याचं प्रॉमिनंट एक्झाम याची डेफिशियन्सी बघा तो ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो युनिव्हर्सल झाला आहे. कारण की बऱ्याचशा एक्झाम मध्ये विचारलेला आहे काय की विपटेल इन कॉलीफ्लावर, विपटेल जो डिसीज आहे तो कशाच्या डिफिशियन्सीने होतो तर मॉलिब्डेनमच्या डिफिशियन्सीने तो होत असतो. बघा मी तुम्हाला आपण न्यूट्रिएंट वरचे जे क्वेश्चन आहे ते खूप म्हणजे प्रत्येकच लेक्चर मध्ये बघितले. तर बघा न्यूट्रिएंट जे आहे क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी कुणी दिला होता अर्नॉन अँड स्टाउटनी. अर्नॉन अँड स्टाउटनी त्यांनी जे सांगितलेले आहे की 17 इसेन्शियल न्यूट्रिएंट, त्याच्यानंतर 4 बेनिफिशियल न्यूट्रिएंट हे जे आहे याचा जो सोर्स आहे. ओके. या एलिमेंटचा सोर्स कोणता आहे ते वर्क काय करतं म्हणजे प्लांट सिस्टीम मध्ये त्याचं वर्क काय आहे आणि त्याचे डेफिशियन्सी सिम्पटम जे आहे डेफिशियन्सी सिम्पटम आपल्याला काय आहे बाय हार्ट लर्न करायचे आहे. यावरती कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन हा दिसल्याशिवाय राहणार नाही. ओके. तर क्वेश्चन काय होता एनर्जी करन्सी. आन्सर काय आहे फॉस्फरस. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेम ऑफ द व्हेजिटेबल हॅव्हिंग हाय कॅलरीफिक व्हॅल्यू. आणि ऑप्शन आहे बघा ए फेन्युग्रीक, बी अमारांथस, सी पोटॅटो आणि डी टोमॅटो. आपल्याला काय विचारलं आहे कॅलरीफिक व्हॅल्यू. तर कॅलरीफिक व्हॅल्यू सगळ्यात जास्त कशाची आहे पोटॅटोची. व्हाईल ही जी फेन्युग्रीक आहे हा रिच सोर्स असतो कशाचा फेरसचा. कशाचा फेरसचा. आणि टोमॅटो जे आहे ते कशाचा सोर्स आहे व्हिटॅमिन सी. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचा व्हिटॅमिन सी आणि ह्या काय आहे हाय फेरस कंटेंट. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन द सॉइल बाइंडिंग इज डन इन द बेस्ट वे बाय. ऑप्शन ए बघा अल्गी, बी ग्रासेस, सी मायकोरायझा आणि डी राईस कल्टिवेशन. बघा याचा आन्सर जे आहे आपण एक जर माइंड लावला तर याने आपण देऊ शकतो. सॉइल बाइंडिंग म्हणजे काय की सॉइलला बाइंड कोण करून ठेवतं बेस्ट वेनी. तर बघा अल्गी जी आहे अल्गी ही सॉइलला बाइंड करते का तर नाही बिलकुलच नाही. ओके. बी जे ग्रासेस जे आहे ते त्याचे जे रूट्स आहे ते काय करतात सॉइलला योग्य पद्धतीने बाइंड करत असतात. ओके. आणि हेच आपलं काय आहे करेक्ट आन्सर आहे. पण आपलं काय होते की आपण मायकोरायझा बघतो आणि याला टिक करून देतो. तर मायकोरायझा काय आहे मायकोरायझा असोसिएशन
असोसिएशन फॉर्म करते. हे काय आहे, फंगस असोसिएशन फॉर्म करते. कशासाठी, जे हायर प्लांटचे जे रूट आहेत त्याच्यासोबत, हायर प्लांटचे जे रूट आहेत त्याच्यासोबत. ओके, याचं असोसिएशन कशासोबत आहे, रूट सोबत आहे. ओके, कशासोबत आहे, रूट सोबत आहे. आणि आपल्याला विचारलं की सॉइल बाइंड कोण करून ठेवतं, तर बाइंड कोण करून ठेवते, तर ग्रासेस, सिरियल्स मध्ये जे काही येतात ते. राईस कल्टिवेशन, राईस कल्टिवेशन हे म्हणजे राईसचे जे मुळं आहेत ते योग्य पद्धतीने सॉइलला धरून ठेवत नाहीत, कारण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय असते, वॉटर. तुम्ही वॉटर जे आहे आपल्याला सॉइल कल्टिवेशन मध्ये पाहायला मिळते. त्याची बाइंडिंग ॲबिलिटी ग्रासेस एवढी नसते. ओके, असते पण ग्रासेस एवढी नसते. ओके, करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच आर द प्रायमरी सॉइल पार्टिकल. आणि ऑप्शन आहे बघा क्ले, सिल्ट, सँड. ऑप्शन बी आहे रॉक सेडिमेंट, सी आहे मिनरल सेडिमेंट, आणि ऑप्शन डी आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि रॉक. तर बघा, सॉइल जी आहे ही कशाने बनलेली असते, वेगवेगळ्या पार्टिकलनी बनलेली असते. तर त्याचे प्रायमरी पार्टिकल कोणते आहेत, तर सँड, सिल्ट आणि क्ले. मग ह्या एकत्र येऊन काय बनते की सॉइल. ओके, काय बनते, सॉइल बनते. सॉइल बनल्यानंतर याचं खूप सारे जर पार्टिकल एकत्र आले तर तेव्हा काय बनत असतो, तो रॉक बनत असतो. मिनरल हा काय आहे, एक वेगळा कन्सेप्ट आहे. आणि हे सगळं एकत्र आल्यावर काय होते, सेडिमेंट तयार होते. ओके, तर आपला प्रायमरी सॉल्ट पार्टिकल कोणते आहेत, तर सँड, सिल्क, क्ले. ऑप्शन ए. ओके, याच्या प्रपोर्शन नुसार जे सँड, सिल्क, क्लेचं जे प्रपोर्शन असते त्याला काय म्हणतो आपण, टेक्स्चर. ओके, स्पेसिफिक प्रपोर्शन असते त्याला काय म्हणतो आपण, सॉइल टेक्स्चर. ज्याच्यामध्ये काय असतो, सँड, सिल्ट आणि क्ले. ओके, करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्रीन मॅन्युअर क्रॉप. आणि ऑप्शन आहे बघा ए सेसबानिया, रोस्ट्रॅटा. देन आहे बी राईस, सी ओट, आणि डी मेज मका. आता हे तिन्ही जे आहे हे सिरियल क्रॉप आहेत. काय आहेत, सिरियल्स आहेत. सिरियल क्रॉप आहेत. आणि हे काय करतात, जास्तीत जास्त जो सॉइल मधले जे न्यूट्रिएंट आहेत ते काय करतात, ऍब्झॉर्ब करतात. न्यूट्रिएंट जे काय आहेत ऍब्झॉर्ब करतात. आणि म्हणून याला आपण ग्रीन मॅन्युअर म्हणून जनरली यूज करत नाही. ग्रीन मॅन्युअर यूज ग्रीन मॅन्युअर क्रॉप कोणते कोणते आहेत, तर सेसबानिया, रोस्ट्राटा. आणखी याच्यामध्ये आन्सर येऊ शकते लेग्युम्स सर्व. ओके, लेग्युम्स, त्याच्यानंतर धान्यच्या, त्याच्यानंतर बोरू. हे काय आहेत, तर आपले ग्रीन मॅन्युअर क्रॉप आहेत. ओके, काय आहेत, ग्रीन मॅन्युअर क्रॉप आहेत. सेसबानिया, रोस्ट्राटा, रानशेवरी, त्याच्यानंतर लेग्युम क्रॉप सर्वच. ओके, इथे काय आहे करेक्ट आन्सर, सेसबानिया, रोस्ट्राटा. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फॅमिली ऑफ शुगर केन इज. आणि बघा, ग्रासेसची फॅमिली आपण कोणती सांगितली होती, याच्या आधीही एक क्वेश्चन आला होता. ग्रासेसची फॅमिली कोणती सांगितली, ग्रामिनी. ओके, आणि शुगर केन सुद्धा कशामध्ये येतो, तर ग्रामिनी मध्येच येतो. याला आपण पोएसी सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, पोएसी सुद्धा म्हणतो. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए. वाईल सोलॅनेसी बघा, सोलॅनेसी पोटॅटो असेल, पोटॅटो, टोमॅटो, त्याच्यानंतर ब्रिंजल, हे सर्व कशामध्ये येतात, तर सोलॅनेसी फॅमिलीमध्ये येतात. टिलिएसी कशाची फॅमिली आहे, इम्पॉर्टंट फॅमिली आहे. यावरती क्वेश्चन आलेला आहे. कशाची फॅमिली आहे, ज्यूट आणि फाल्साची. कशाची फॅमिली आहे, ज्यूट आणि फाल्साची. कंपोजिटी, जे काही ऑइलसीड क्रॉप आहेत ते कशामध्ये येतात, कंपोजिटी मध्ये येतात. ओके, तिथं त्याचं जे स्पेलिंग जे आहे ते चुकलेलं आहे. ओके, कंपोजिटी मध्ये काय येतात, ऑइलसीड क्रॉप येतात. करेक्ट आन्सर काय आहे, ग्रामिनी. ओके, then next question आहे बघा, the particle size less than 0.002 mm is called as. आणि ऑप्शन आहे बघा ए क्ले, बी कोलॉइड्स, सी सँड, आणि डी काय आहे, सिल्ट. तर बघा, जो आपला सँड असतो, ओके, सँड जो असतो, सँडची जी कॅपॅसिटी असते ती किती असते, 0.2. जेव्हा 0.22 mm साईज जी असते त्याला काय म्हणतो आपण, सँड म्हणतो. ओके, 0.022 0.002 mm साईज जी असते त्याला काय म्हणतो आपण, सिल्ट म्हणतो. ओके, हे काय आहे, सँड. आणि क्ले जे आहे लेस दॅन 0.02 जे असते, 0.02 mm साईज जेव्हा असते त्याला आपण काय म्हणतो, क्ले असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, क्ले. चिकन मातीचा जो कण असतो त्याला काय म्हणतो आपण, क्ले असं म्हणतो, ज्याची साईज किती असते, लेस दॅन 0.02 mm. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच फर्टिलायझर इज सुटेबल फॉर वॉटर लॉग सॉइल. जे वॉटर लॉगिंग कंडिशन असते तिथे काय दलदल प्रदेश तयार होतो. की दलदल म्हणजे काय, की तिथे वॉटर काय होते, एकदम
तिथं स्टॅग्नेट होते त्याला काय म्हणतो, ज्या सॉइल जी सॉइल अशी होती त्याला काय म्हणतो वॉटर लॉक सॉइल. तर त्याच्यासाठी आपल्याला विचारलेलं आहे की कोणतं फर्टिलायझर जे आहे ती सुटेबल असेल. ओके, आणि ऑप्शन्स दिले आहे बघा, ए सोडियम नायट्रेट, बी अमोनियम सल्फेट, सी युरिया आणि डी आहे कॅल्शियम सायनामाइड. तर याच्यामधलं जे आपलं पर्टिक्युलर अमोनियम सल्फेट असतील हे काय आहे तर वॉटर लॉक सॉइल साठी सुटेबल आहे. वाईल युरिया जर असेल तर युरिया काय होईल, वॉश आउट होऊन जाईल. ओके, आणि अमोनियम सल्फेट जे काय आहे ते त्याच्यासाठी एक सुटेबल एक बेस्ट ऑप्शन आहे. करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ शॉर्ट डे प्लांट. आणि ऑप्शन आहे बघा, ए मेज, बी सोयाबीन, सी रॅडिश आणि डी आहे सॉर्गम. तर शॉर्ट डे प्लांट, लॉंग डे प्लांट, हे डे न्यूट्रल प्लांट, शॉर्ट डे, त्याच्यानंतर लॉंग डे प्लांट आणि डे न्यूट्रल प्लांट. डे न्यूट्रल प्लांट हे कशावरून क्लासिफिकेशन पडतं तर जो रिक्वायरमेंट फोटो पिरियड जे आहे, फोटो पिरियडची जे रिक्वायरमेंट आहे पर्टिक्युलर प्लांटला त्याच्यावरून त्याचे 3 टाईप पडतात, शॉर्ट डे, लॉंग डे आणि डे न्यूट्रल. आपल्याला काय विचारलं आहे, नॉट अ शॉर्ट डे. आता शॉर्ट डे म्हणजे काय की ज्याला फोटो पिरियड लेस दॅन 14 आवर टाईप फोटो पिरियड रिक्वायर्ड असतो त्याला शॉर्ट डे प्लांट म्हणतात. शॉर्ट डे प्लांट जनरली जे आपण खरीफ सीझन मध्ये घेतो, कोणत्या सीझन मध्ये घेतो, खरीफ सीझन मध्ये घेतो. जसं की मेज असेल, कोणतं मेज असेल, सोयाबीन असेल, त्याच्यानंतर सॉर्गम असेल, हे कशामध्ये येतात शॉर्ट डे प्लांट मध्ये. आणि लॉंग डे प्लांट मध्ये जे की ज्याचा फोटो पिरियड रिक्वायरमेंट फोटो पिरियड हा ग्रेटर दॅन 14 आवर असतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये जनरली जे आपले रब्बी सीझन मधले जे क्रॉप येतात ते कशामध्ये येतात, लॉंग डे प्लांट, ज्याच्यामध्ये रॅडिश असेल, ज्याच्यामध्ये चिकपी असेल, हे कशामध्ये येतात लॉंग डे प्लांट मध्ये. आणि डे न्यूट्रल प्लांट जे की आपण थ्रू आउट द तिन्ही सीझन मध्ये पेरू शकतो त्याला काय म्हणतो आपण डे न्यूट्रल प्लांट. ज्याच्यामध्ये सनफ्लावर, कॉटन वगैरे येते ते कशामध्ये येते, डे न्यूट्रल प्लांट मध्ये येते. ओके, आपण कॉन्सेप्ट बघितला. आता आपण क्वेश्चन कडे येऊ. काय आहे नॉट अ शॉर्ट डे प्लांट. आता आपण बघितलं मेज असेल, सोयाबीन असेल, सॉर्गम असेल, हे काय आहेत सगळे खरीफ सीझन क्रॉप आहेत. ओके, काय आहेत खरीफ सीझन क्रॉप आहेत. यांना जो लागणारा फोटो पिरियड आहे हा किती आहे, लेस दॅन 14 आवर असते, लेस दॅन 14 आवर आहे. आणि आपल्याला विचारले आहे कोणता नाही आहे तर कोणता नाही, रॅडिश. रॅडिश जो आहे तो काय आहे लॉंग डे प्लांट आहे. काय आहे लॉंग डे प्लांट आहे. ओके, ऑप्शन सी. द नेक्स्ट क्वेश्चन बघूया, विच ऑफ द फॉलोइंग फिजियोलॉजिकल डिसऑर्डर कॉज्ड बाय बोरॉन डिफिशियन्सी. बघा परत क्वेश्चन कशावरती आहे, डिफिशियन्सी, कशाची, एलिमेंटची डिफिशियन्सी. म्हणून आपल्याला जे आहे ते पूर्ण जो चार्ट आहे तो आपल्याला मगअपच करायचा आहे. आणि ऑप्शन आहे बघा, ए पल्पिनेस, बी क्रॅकिंग, सी ब्लॉसम एंड रॉट आणि डी विप्टेल. विप्टेल आपण बघितला कशामध्ये होते, मॉलिब्डेनम. आता हे जे आहे बेर हा जनरली कशामध्ये होतो, ब्लॉसम एंड रॉटला शॉर्ट मध्ये काय म्हणतात बेर. बेर कशामध्ये येतो, टोमॅटो मध्ये. कशाच्या डिफिशियन्सीमुळे तर कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे. ओके, आणि फ्रूट क्रॅकिंग कोणत्याही क्रॉप मधली, जनरली फ्रूट क्रॉप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जी फ्रूट क्रॅकिंग आहे ती कशामुळे येते तर बोरॉन डिफिशियन्सीमुळे येत असते. करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन बी. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. हा, आणि पल्पिनेस बद्दल जर बोलायचं झालं तर ही एलिमेंटच्या डिफिशियन्सी पेक्षाही पल्पिनेस जो आहे तो जनरली दिसून येतो पेस्टन डिसीजच्या इन्सिडन्सनी. कशाच्या, पेस्टन डिसीजच्या इन्सिडन्सनी. त्याच्यानंतर फिजियोलॉजिकल डिसऑर्डर सुद्धा आहे मँगोमध्ये, जो अल्फान्सो आहे त्याच्यामध्ये. ओके, देन वार्ट डिसीज ऑफ पोटॅटो इज कॉज्ड बाय पॅथोजन. आपल्याला काय विचारलंय, वार्ट डिसीज. आपण त्या दिवशी बघितलं होतं की मागच्या लेक्चर सिरीज मध्ये आपण बघितलं की वार्ट डिसीज हा काय आहे तर हा काय आहे, याला काय आहे क्वारंटाईन इम्पॉर्टन्स. याला काय आहे क्वारंटाईन, डोमेस्टिक क्वारंटाईन इम्पॉर्टन्स आहे. ओके, आणि आज काय विचारलंय आपल्याला, त्याचा कॉझियल ऑर्गॅनिझम जो आहे तो विचारलेला आहे. आणि ऑप्शन आहे बघा, सेंचुरियम एंडोबायोटिकम, देन मॅरामॅटिस पेरनी, ग्लोबोडेरा रोस्टोचायनेन्सिस आणि डी आहे हेमेलिया वेस्टास्टिक. तर हेमेलिया वेस्टास्टिक जो आहे हा काय आहे कॉफी रस्ट. हा काय आहे कॉफी रस्ट आहे. हेमिलिया वेस्टास्टिक कॉफी मध्ये सगळ्यात जास्त हवा डॅमेज करणारा आहे हेमिलिया वेस्टास्टिक. दिन ग्लोबोडेरा रोस्टोचायनेन्सिस काय आहे पोटॅटो सिस्ट निमॅटोड. पोटॅटो सिस्ट निमॅटोड.
याला सुद्धा काय आहे, क्वारंटाईन इम्पॉर्टंट आहे. ओके, पोटॅटो सीड्स नेमॅटोड मायक्रोमांथस पेरनी हा जो आहे डेल्फा सीड्स आहे. काय आहे, डेल्फा सीड्स. डेल्फा सीड म्हणजे काय, तर आफिड आहे ना, आफिडचा भाऊ जो आहे तो लक्षात ठेवा, त्याला काय म्हणायचं, डेल्फा सीड्स. आणि सेंचेंट्रियम एंडोबायोटिकम हा कोणता आहे, वॉट डिसीज आहे पोटॅटोचा. म्हणून आपला करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए, सेंचेंट्रियम एंडोबायोटिकम. हे जो आहे हा पर्टिक्युलर एरिया जो आहे, दार्जिलिंगचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये काय केलं आहे, आहे त्याला